Hello students, in today's lecture we are going to talk about certain micro bodies. आता आजच्या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक आहे तो आहे मायक्रो बॉडीज. Micro bodies means what? Certain bodies which are present inside this cell, and now we are talking about eukaryotic cell. But these bodies, these are very smaller in size, or we can say they are small in structure, and just because of that they are known as micro bodies. So let's start our today's topic, which is micro bodies. Now these micro bodies, as their name suggests, micro, that means very small in size. That means some structures are present. आता ह्यांना आपण सेल ऑर्गेनल्स काइंड ऑफ अशाच फॉर्मॅटमध्ये हे कन्सिडर करणार आहोत. अगेन सेल ऑर्गेनल प्रमाणे सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये त्या सायटोप्लाझमवरती हे सर्व एम्बेडेड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज ट्रू. बट जे मेजरली आपण पाहिले होते मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स, वॅक्युल्स, दीज आर द मेजर सेल ऑर्गेनल्स. म्हणजे हे प्रॉमिनंट आहेत, हे महत्त्वाचे आहे जे सेल्युलर स्ट्रक्चरला किंवा जेवढ्या काही सेल्युलर ॲक्टिव्हिटीज असतात विच ॲक्च्युली टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम, अँड फॉर ऑल सच ॲक्टिव्हिटीज दिस सेल ऑर्गेनल्स आर रिस्पॉन्सिबल. मग आज आपण जे पाहणार आहोत, आपण एक 2-3 मायक्रोबॉडीज एकत्रित घेऊयात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही टॉपिक हा एका बॉक्समध्ये दाखवला आणि एक सेपरेट ग्लायक्सिसोम्सचा एक टॉपिक घेतला. आपण ह्या तिन्ही छोट्या आहेत ना, ह्या सर्वांना आपण ग्रुप केलं आहे, अँड वी आर गोइंग टू स्टडी all such micro bodies under the same topic. Now these micro bodies are present in which kind of cell? They are present in eukaryotic cell. So their occurrence, or we can say their presence, कुठे प्रेझेंट असतात ह्या? They are present in mostly eukaryotic cell. Why is it so? आता again, whenever we have seen the difference between prokaryotic cell and eukaryotic cell, whenever it comes to the eukaryotic cell, this cell shows well developed, well defined membrane bound cell organelles, and in case of prokaryotic जनरली दे आर ॲबसेंट. म्हणजे वेल डेव्हलप सेल कोणती आहे? युकॅरियोटिक सेल. आणि म्हणजेच ह्या सर्व मायक्रोबॉडीज कोणत्या टाईपच्या सेलमध्ये प्रेझेंट असेल? तर युकॅरियोटिक सेलमध्ये. अँड फ्रॉम वेअर दे ॲक्च्युली गेट फॉर्म्ड ऑर डिराइव्ड, कुठून अराईज झाले? सो ॲक्च्युली दॅट ऑल सच मायक्रोबॉडीज दे आर गेट डिराइव्ड फ्रॉम द endoplasmic reticulum. That means this cell organelle is very important in the role of certain formation or the production of substances. जेव्हा ज्या लेक्चरमध्ये आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बद्दल सर्व डिटेल पाहिलं, नंबर किती असतील, स्ट्रक्चर कसं आहे, शेप कसा आहे, फंक्शन्स काय आहेत, मेजर एलिमेंट्स काय आहेत, सो त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज आला की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काय करत आहेत? हे सबस्टन्सला प्रोड्यूस करण्याचं काम करत आहेत. टाईपनुसार काय करणार? 2 मेजर टाईप. एव्हाना लक्षात आले असेल की ह्याचे 2 मेजर टाईप आहे. ऑन द बेसिस ऑफ when we study their microscopic structure, we found ribosomes are present on certain part, and accordingly they are known as rough endoplasmic reticulum. Whereas the sister knee, which do not have the presence of that dot like structure or the granular structure, they shows the or they appear the smooth surface, and they are known as the smooth endoplasmic reticulum. ह्या सर्वांना रिवाइज करण्यामागे एक मोटिव्ह असा आहे की हा एंडोप्लाझमिक एवढा इम्पॉर्टंट आहे.
आता 11साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. फर्दर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याच्यासाठी सुद्धा काही युकॅरियोटिक सेलमधले सेल ऑर्गनल्स असे आहेत की हे फार इम्पॉर्टंट आहेत आणि फार फ्रिक्वेंटली क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात. सो आपल्याला याला लक्षात ठेवायचं. अगेन याचं इम्पॉर्टन्स का वाढलं की आजच्या टॉपिकमध्ये सुद्धा जे काही आपण मायक्रोबॉडीज पाहणार आहोत. आता आपण सस्पेन्स नाही ठेवूयात, मायक्रोबॉडीज कोणते कोणते पाहिजेत. पहिली मायक्रोबॉडी ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार ती आहे स्पिरोझोम्स, दुसरी आहे ती आहे ग्लायॉक्सिझोम्स आणि तिसरी आहे तिच्याबद्दल बोलणार आहोत आपण ती असते पेरॉक्सिसोम्स. अशा 3 एकत्रित स्ट्रक्चरचा आपण आज स्टडी करणार. मग आपल्याला कळालं ते कुठे प्रेझेंट आहेत. ते सर्व प्रेझेंट असतात युकॅरियोटिक सेलमध्ये. आणि कुठून डिराईव्ह होतात, कोण तयार करतं त्या सेलमध्ये त्यांना. असं आहे का सेल तयार झाली मग एक 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 बाहेरून सगळे आणून ठेवले सर्व सेल ऑर्गनल्स. नाही, जशी आपली बॉडी एका सिंगल सेलपासून फॉर्म झाली, then group of cell come together, they form the tissue. Group of tissue, they perform specific function, they are known as organ. From certain organ they form the organ system, and togetherly all organ system are responsible for the formation of entire organism. In the same manner एका सिंगल सेल ही जेव्हा सेल डिवाईड होत असते, सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांच्या रेप्लिकाज फॉर्म करत असतात आणि अकॉर्डिंगली त्यांच्या त्या 2 डॉटर सेल्समध्ये ह्यांना पुढे काय करतात, कॅरी करतात. म्हणजेच त्या डॉटर सेलमध्ये आपल्याला हे सर्व सेल ऑर्गनल्स दिसून येतात. पण जर अजून त्यांचा मागचा स्टडी केला तर हे नक्की कुणापासून तयार होतात. आपण असं पाहिलं होतं की जे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे फार 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 इम्पॉर्टंट. किंवा रिसेंटली आपण एक लेक्चर घेतलं GERL सिस्टीम. दिस सिस्टीम इन्क्लूड्स 4 types of, or we can say the 4 different cell organelles, namely first one endoplasmic reticulum, second one is Golgi bodies, third one is lysosomes, and sometime they may include vacuoles. हे 4 समजतात. ह्या चौघांनी मिळून ह्या सर्व सिस्टीमला सुरुवात केलं होतं. म्हणजेच आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स लक्षात येतं. इथे मी त्याचा रेफरन्स एवढ्यासाठी दिला आहे कारण दिस एंडोमेम्ब्रेन सिस्टीम दे फॉर्म अ ग्रुप ऑफ सच सेल ऑर्गनल टू परफॉर्म देअर फंक्शन. आणि 3 महत्त्वाचे फंक्शन परफॉर्म करतात. द फर्स्ट फंक्शन इज इट्स अ प्रोडक्शन ऑर द सिंथेसिस ऑफ सबस्टन्सेस. सेकंड वन इज मॉडिफिकेशन ऑफ सच substances, and the third one is the packaging of substances. म्हणजे मॅन्युफॅक्चर करा, मॉडिफाय करा आणि पॅक करून त्यांना सर्टन काय करू शकतो, बाहेर आपण काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. सो ह्याच्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल होते ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आणि त्याच्यामध्ये सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो आपल्याला अंदाज आला. आता आपण डिरेक्टली काय करूयात, हे जे काही 3 बॉडीज आहेत ह्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात. सायमल्टेनियसली कुठे प्रेझेंट असतात, ही टर्म सर्वात पहिल्यांदा कुणी इंट्रोड्यूस केली, ह्यांच्या आतमध्ये आहे काय स्ट्रक्चरली, अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच मायक्रो बॉडीज. सो लेट स्टार्ट विथ दिस. आपण काय करूयात, ह्यांचे ग्रुप करूयात. ठीक आहे. सो फॉर दॅट वी नीड हिअर 3 कॉलम बेसिकली. ओके, चला फर्स्ट कन्सिडर करतोय. इट्स अ स्पिरोसोम्स. The second one is glyoxysomes. And the last one is peroxisomes. बरं, आता सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहूयात की हे कुठे प्रेझेंट असतात, त्यांचा ऑकरन्स आपल्याला काय सांगतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू टॉक अबाउट दिस, इट्स अ ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे कुठे प्रेझेंट आहेत ते. आता हे तर कळायला आपल्याला की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहे का युकॅरियोटिक. दे आर प्रेझेंट ओनली इन युकॅरियोटिक सेल. बट आर दे प्रेझेंट इन प्लांट सेल ॲज वेल एज ॲनिमल सेल? इज इट? नाही, असं नाही आहे. सो स्पिरोसोम्स दे आर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. हे म्हणजे काय असणार आहे, प्लांट सेल. दे आर प्रेझेंट इन प्लांट सेल.
आता इथे पी म्हणजे प्रोकॅरियोटिक नाही पाहणार आपण, एक शॉर्टली आपण आपले स्वतःचे हे शॉर्ट फॉर्म आहेत. देन ग्लायकोसिसोम्स अगेन दे आर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. सो अगेन दे आर प्रेझेंट ओनली in plant cells, whereas the third microbody, which is peroxisome, it is present in both plants as well as in animal cells, right? Now next we are going to talk about who discovered such microbodies. So they are get discovered by whom? The second point here we are going to compare with the all three microbodies. First, this spirosome, they are get discovered by scientist named Perner. नाव आहे त्या सायंटिस्टचं Perner. Second, glycosomes, they are get discovered by beavers. सायंटिस्ट नेम आहे ती फार महत्त्वाची आहेत, याच्यावरती सुद्धा MCQ विचारले जातात. अँड पेरॉक्सिसोम इट गेट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट रोडिन. बरं, कुणामध्ये केलं? त्यांनी सर्वात पहिल्यांदा ह्यांना फाइंड आउट केलं ते लिव्हर अँड किडनीज सेल. जे लिव्हर आणि किडनीच्या सेल असतात त्या सेलच्या आतमध्ये त्यांना पेरॉक्सिसोम फाइंड आउट झाले. म्हणजे आता ते लिव्हर आणि किडनीच्या आतमध्ये आहेत. म्हणजे लिव्हर किडनी हे काय काम करतात रे? हे काम कशाचं करतात? फिल्ट्रेशन काइंड ऑफ असेल, किंवा त्यांचं जे काम असतं एक्सक्रीशन किंवा ऑस्मो रेग्युलेशन. सो अकॉर्डिंगली हे करत काय असतात? म्हणजे कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असतात. काही कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतील तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागतं त्यांना? सिम्पल फॉर्ममध्ये. आणि ह्या पेरॉक्सिसोम्समध्ये आपल्याला दोन वेगवेगळे एन्झाईम प्रेझेंट असलेले दिसून येतात. हे फक्त प्लांटमध्ये दिसतात. अकॉर्डिंगली आता प्लांटमध्ये सुद्धा काही प्लांटचे पार्ट असे आहेत, म्हणजे सीड असेल, त्यांचा एंडोस्पर्म पार्ट असेल जो जिथे प्रेझेंट असतो, सपोज तो कॉटिलिडॉन पार्ट असेल, ह्या सीड पार्टमध्ये किंवा त्यांचा एंडोस्पर्म जो पार्ट असतो ह्याच्यामध्ये हायर अमाऊंट ऑफ फॅट प्रेझेंट असतात. आणि मग हे जे काही फॅट आहेत म्हणजे ह्या फॅटी ॲसिडला सिम्पल शुगरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, नावानुसार ग्लायकोसिसोम्स आहेत, ग्लायकॅन, ग्लुकोज, ग्लायकोजन हे सर्व ग्लुकोज, शुगर, कार्बोहायड्रेटचे फॉर्म आहेत. म्हणजेच याच्यामध्ये बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट असं होतं. हे बीटा ऑक्सिडेशन आहे काय ते आपण इथे पाहणार आहोत. आणि आता येऊयात ह्या पहिल्या पार्टकडे. पहिल्या पार्टमध्ये हे जे काही स्पिरोसोम सांगितलेत हे म्हणजे काय असतात की ह्या बॉडीमध्ये म्हणजे हा जो काही मायक्रोबॉडी आहे जसे अदर सेल ऑर्गॅनिझम तसे हे फक्त हे थोडेसे साईजमध्ये छोटे छोटे म्हणून मायक्रो. बरं, आता यांच्या आतमध्ये काय प्रेझेंट दिसतात? दे आर हॅव्हिंग ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आणि असे हायड्रोलायटिक एन्झाईम आपल्याला कोणत्या सेल ऑर्गॅनेलमध्ये प्रेझेंट असलेले दिसले होते? येस, इट्स करेक्ट. आपण लायसोसोममध्ये असे ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम्स पाहिले होते. मीन्स वॉट? दिस एन्झाईम हेल्प फॉर दी वॉट वी कॅन से जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी ज्या एन्झाईमची रिक्वायरमेंट असते ते एन्झाईम कोण प्रोव्हाइड करतात? हे हायड्रोलायटिक एन्झाईम. पण काम केव्हा करणार? बाय द ॲडिशन ऑफ वॉटर that whatever bond are present in those substances they are get broken down into the simple form. म्हणजे काय? जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत सिम्पल फॉर्ममध्ये करणार, पण ह्यांना कन्वर्ट करण्यासाठी कोण लागणार आहेत? एन्झाईम्स. आणि हे एन्झाईम ॲसिडिक कंडिशनमध्ये वर्क करताना दिसतात. जसं आपण लायसोसोम्समध्ये पाहिले होते. लायसोसोमचे 4 डिफरंट टाईप पाहिले होते. प्रायमरी लायसोसोम, सेकंडरी लायसोसोम, टर्शरी लायसोसोम आणि चौथा होता तो ऑटोलायसोसोम और ऑटोफॅगोसोम्स. प्रायमरीमध्ये जेव्हा एन्झाईमला आपण पाहिलं त्यावेळेस ते इनॲक्टिव्ह होते असले तरी पण ते हार्म करणार नाही किंवा त्यांची प्रोसेस स्टार्ट करणार नाही अनलेस अनटिल दे आर नॉट गेट कन्वर्ट इन टू द ॲक्टिव्ह एन्झाईम्स. आणि हे ॲक्टिव्ह एन्झाईम्स कुणामध्ये दिसले आपल्याला? सेकंडरी लायसोसोम्समध्ये. प्रत्येक शेवटी जर पाहिले तर हे सोम्स असे दिसत आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक केसमध्ये काय नाही होणार आहे, काहीतरी सबस्टन्सचं कन्वर्जन दुसऱ्या पार्टमध्ये होणार आहे. म्हणजे ते त्या सेलसाठी सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी हेल्प करतात.
कारण का कोणतीही सेल घ्या, सपोज फॉर एक्झाम्पल इट्स सेल, मग ह्या सेलच्या आतमध्ये जेवढ्या काही सेल्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म होत आहेत, ह्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपण ह्यांना काय म्हणतो, दे आर नथिंग बट दी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आणि ह्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, दे कुड बी इन द फॉर्म ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, दे कुड बी इन द फॉर्म ऑफ आयदर कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑर ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये दॅट कॉम्प्लेक्स सबस्टन्स गेट कन्वर्ट इन टू द सिम्पल सबस्टन्स. हे सगळा पार्ट येणार आहे आपल्याला बायोमॉलिक्युलचं जेव्हा आपण लेसन पाहूयात तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण टॉपिक येणार आहे डिटेलमध्ये, किंवा हा पार्ट बराचसा इंट्रोड्यूस्ड झालेला आहे तुम्हाला 9-10ला. आणि ॲनाबॉलिक असेल याच्यामध्ये न्यू जे सबस्टन्स असतात ते सिंथसाइज होतात, इथे नवीन सबस्टन्स तयार होणे ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी. कॅटाबॉलिक कसं लक्षात ठेवूयात, कॅटाबॉलिक दॅट मीन्स कट. कुणाला कट करायचे, जे मोठे मोठे असे कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतात त्यांना कट डाऊन करायचं सिम्पल फॉर्ममध्ये. म्हणजे काय, अजून बेसिकमध्ये जाऊयात आपण. सपोज आपल्याकडे 1 चपाती आहे, मग जर आपल्याला हिला कन्झ्युम करायचं असेल तर आपण डिरेक्टली ती पूर्णच्या पूर्ण कन्झ्युम नाही करत, आपण काय करतो, त्याचा छोटासा पीस घेतो. म्हणजे हा जो मोठा पार्ट आहे त्याला काय करावं लागलं, आपल्याला त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कन्वर्ट करावं लागलं. सेम वेमध्ये सपोज पॉलिसॅकराइड्स आहेत, मग डिरेक्टली पॉलिसॅकराइड्स हे युटिलाइज केले जात नाहीत. पॉलिसॅकराइडचं काय होईल, कन्वर्जन होईल. पॉली म्हणजे खूप सारे शुगरचे युनिट प्रेझेंट आहे. सॅकराइड्स, सॅक्रोज, सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज, माल्टोज, दीज आर द डिफरंट फॉर्म ऑफ दॅट सॅकराइड युनिट. मग पॉली खूप सारे होते, मग त्यांना तोडावं लागलं. मग त्याच्यानुसार मोनोसॅकराइड 1 सिंगल युनिट, डायसॅकराइड 2 युनिट, ट्रायसॅकराइड्स असतील, ऑलिगोसॅकराइड्स असतील, हे अकॉर्डिंगली. हे समजलंय. कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय केला, जो कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतो त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि याच्यामध्ये तर नव्याने सबस्टन्स तयार करतोय. हे सर्व कुठे चालतं, त्या सेलच्या आतमध्ये. आणि ह्या सेलच्या आतमध्ये ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटी चालत आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी ह्या अशा मायक्रोबॉडीज आहेत. आता आपण डिरेक्टली ह्या सर्व मायक्रोबॉडीजच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनकडे येऊयात. बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली, का आहेत, कसे आहेत, कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, किंवा ह्यांचा फंक्शनल रोल काय आहे. ठीक आहे, चला आता ह्या प्रत्येकांमध्ये असतं काय आपण त्याला एकदा पाहूयात. नाव आपण असं म्हणूयात, स्ट्रक्चरली द स्पिरोझोम्स इट कंटेन्स ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आता आपण एकेकाला पूर्ण करत मग पुढे जाऊयात. आपल्याला हा बेसिक कळाला किंवा आपण प्रत्येकाचे स्ट्रक्चर मग फंक्शन असे पाहू शकतो. थोडंसं जमलिंग होण्यापेक्षा 1 बाय 1 एकेकाला आपण फिनिश करूयात. आता स्ट्रक्चरली ह्या ज्या बॉडीज असतात ह्यांना जर आपण पाहिलं तर यांच्या आतमध्ये काय सापडतं आपल्याला, त्यांच्या आतमध्ये ॲसिडिक, आपल्याला हे माहिती आहे असे सबस्टन्स म्हणजे त्यांचा pH कसा असणार आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. बरं, मला याच्यावर एक कळालं की यांच्यामध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. पण हे एन्झाईम्स केव्हा वर्क करतात. आता वेगवेगळ्या टाईपचे एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स कोणत्या टाईपचे आहेत, दे आर हायड्रोलायटिक एन्झाईम्स. दॅट मीन्स द एन्झाईम वर्क्स वेन water is get added in that reaction and then further it get converted into the other form of substances. जेव्हा वॉटर हायड्रो आला वॉटर, लायटिक म्हणजे बाय ॲडिशन ऑफ वॉटर, लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, ते काय करतात, त्या बॉन्डला तोडतात. जेव्हा बॉन्डला ब्रेक करतील तेव्हा जाऊन ते दुसरे काहीतरी तयार होतील. सो असे एन्झाईम्स कुणामध्ये प्रेझेंट दिसतात आपल्याला, स्पिरोझोम्समध्ये. मग मला सांगा, जिथे कुठे एन्झाईम्स असतील आणि स्पेसिफिकली हायड्रोलायटिक एन्झाईम सांगितले, हे एन्झाईम याच्या अगोदर आपल्याला गेले आहेत कुठे, लायसोसोम्समध्ये. मग मला सांगा, लायसोसोमचं फंक्शन काय पाहिलं होतं आपण. अगेन खूप सारे फंक्शन होते, पण मेजरली जर पाहायचं असेल तर काहीतरी डायजेस्ट करायचं आहे, काहीतरी जर हार्मफुल असेल तर त्यांना डिस्ट्रॉय करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण तो सेल ऑर्गनल असेल त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करायचं आहे, एंटायर सेल असेल तिला डिस्ट्रॉय करायचं आहे, फॉरेन जो काही पार्टिकल असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना एनगल्फ करायचं आहे, म्हणजेच खाऊन टाकायचं आहे, डायजेस्ट करायचं आहे. मीन्स वॉट, फंक्शनली wherever the role of digestion is there, in that case spirozomes helps. जिथे कुठे डायजेशनशी रिलेटेड म्हणजे काहीतरी खाऊन टाकायचं, कुणाला तरी डिस्ट्रॉय करायचं, कोणत्याही फॉर्ममध्ये खाऊन टाकणे,
डायजेस्ट करणे, एनगल्फ करणे, सगळे प्रकार अशा पद्धतीने हे काय करणार आहेत, आपल्याला हेल्प करणार आहेत. बरं, मग हे कुठे सापडतात आपल्याला? बेसिकली दे आर फाउंड, बरं याला अजून एक नाव या, दे आर ऑल्सो नोन ॲज प्लांट लायसोसोम्स. आता प्लांट लायसोसोम्स का म्हणणार? दे आर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल and they are having the same enzyme which are present in lysosomes, whichever we have seen the earlier lecture. Lysosomes मध्ये हे प्रेझेंट आहेत, म्हणून यांना अजून एक नाव काय पडलं? यांना नाव पडलं दे आर ऑल्सो नोन ॲज द प्लांट लायसोसोम्स. जाऊयात आपण फंक्शनकडे. सो द नेक्स्ट पार्ट इज फंक्शन. Wherever digestion is there, so they help in डायजेशन ॲक्टिव्हिटी. जी काही डायजेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते काय करतात, आपल्याला हेल्प करताना दिसून येतात. बरं, मग हे कुठे प्रेझेंट आहे? दे आर प्रेझेंट इन एंडोस्पर्म, दे आर प्रेझेंट इन कॉटिलिडॉन्स. आता हे दोन्ही पण काय आहेत? कॉटिलिडॉन याच्या अगोदर गेलेत आपल्याला. जे काही सीड असतात they can be classified or generally they are get classified based on how many number of cotyledons they consist of, or they comprises with the either one cotyledon, that means they are known as the monocot, and if they are consisting the two cotyledon, that means they are known as the dicot. मग cotyledon कळाले आपल्याला. एखादं सीड ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो, सपोज आपण इथे सीड पाहतोय, आपलं आयडियल सीड, किडनी शेप, किडनी बीन हे सीड आहे. सपोज आता हे वरती रूट आणि शूट होतं आहे, पण जेव्हा केव्हा आपण याला ओपन करून पाहतो तर तेव्हा हे सीड काहीसं आपल्याला अशा फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेलं दिसून येतं. ठीक आहे. आणि मग हा जो त्यांचा मधला पार्ट असतो इथून वरती हे त्यांचे शूट पार्टिकल आणि तिथूनच खाली हे असे रूट फॉर्म होताना दिसतात. हा डायकॉटच आहे. डायकॉट मोनोकॉट माहिती आहेत आपल्याला, मला फक्त हे दाखवायचं आहे. हे दोन कॉटिलिडॉन, किंवा जर सपोज आपण हे असं एक मेसचं सीड दाखवलं, मका त्याच्यामध्ये मात्र कॉटिलिडॉन कसे दिसणार आहेत? एक सिंगल. सो असे जे कॉटिलिडॉन असतात किंवा एंडोस्पर्म, आता जेव्हा डबल फर्टिलायझेशन होतं प्लांटमध्ये तर फर्स्ट फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय असतो? एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. आणि सेकंड फर्टिलायझेशन जे काही असतं ते काय फॉर्म करतात? ते एंडोस्पर्म. हा एंडोस्पर्म का गरजेचा असतो? व्हॉट इज द रोल ऑफ सच एंडोस्पर्म? एंडोस्पर्म दे ॲक्ट as nutritive tissue so that they can provide the proper nutrition for the developing embryo. जो एम्ब्रिओ डेव्हलप होणार असतो त्याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतात? तर एंडोस्पर्म आहेत. बऱ्याच वेळेला ते कॉटिलिडॉनच्या फॉर्ममध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवलेले असतात. मग असे जे आहेत ह्यांच्यामध्ये जे काही सबस्टन्स प्रेझेंट आहेत त्यांना खायचं आहे, त्यांना कन्झ्युम करायचं आहे, एनर्जी मिळवायची आहे, डायजेस्ट करायचं आहे. याच्यासाठी कोण हेल्प करत आहेत प्लांटमध्ये? स्पिरोझोम्स आहेत. हा झाला आपला पार्ट स्पिरोझोम्सचा. हे समजतंय? अगदी सिम्पल पॉईंट्स आहेत की कुठे फाइंड आउट होतात, कोणी डिस्कवर केलं, हे सायंटिस्टचं नेम, स्ट्रक्चरली कसे असतात ते आपल्याला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं दिले, म्हणजे त्यांचं अजून डिटेल स्ट्रक्चर दिलं जात नाही आहे. आणि फंक्शन जे आहे ते मेजर फंक्शन आहे. whenever there is a digestion, so spirosomes helps for such digestion. Now here let's move on to the next microbody which is glycosomes. आता इथे आपल्याला काय काय समजते? सोम्स आहे म्हणजे डायजेशनला काहीतरी हेल्प करणार किंवा कन्व्हर्जनला हेल्प करणार, आणि ग्लायो आहे म्हणजे हा शुगरशी रिलेटेड आहे किंवा हा कार्बोहायड्रेटशी रिलेटेड आहे. मग हे कशासाठी हेल्प करतात ह्यांची इन्फॉर्मेशन काय दिली? आता स्ट्रक्चरली हे हेल्प करतात बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट. सो दे हेल्प्स इन बीटा oxidation of fats. Means what? Fats are whatever the fatty acids are there, that fatty acids are get converted into their sugar form.
and the process is known as beta oxidation of fat. फॅटला काय केलं आहे, कन्वर्ट केले आहेत. फॅट्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, त्यांचं कन्वर्जन कशामध्ये, कार्बोहायड्रेटमध्ये. आता आपण याच्या अगोदर हे जे काही मायक्रो एलिमेंट असतात, मॅक्रो एलिमेंट असतात, मग ह्याच्यामध्ये प्रोटीन येतील, कार्बोहायड्रेट येतील, फॅट्स असतील, मिनरल्स असतील, हे सर्व थिंग्स जर सिम्पल फॉर्ममध्ये असेल तर ॲज इट इज आपण त्यांना कन्झ्युम करू शकतो, पण हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असेल तर त्यांना काय करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं. सो फॅट्सचं कन्वर्जन, कार्बोहायड्रेट ऑर fatty acids, whenever get converted into the sugar, it is nothing but the beta oxidation of that fats, and for such process these glycosomes help them. ग्लायक्सोसोम्स काय करतात, त्यांना हेल्प करताना दिसून येतात. आता हे कुणामध्ये प्रेझेंट आहे ते पाहूयात आणि आपण डायग्रामकडे सुद्धा जाऊयात. फॉर एक्झाम्पल, आता फॅट कंटेंट कुठे कुठे दिसणार आहे, आपण सांगितलं हे फक्त प्लांटमध्ये, आपण फक्त प्लांटचा विचार करतोय. मग प्लांटचा असा कोणता पार्ट असतो की त्याच्यामध्ये फॅट प्रेझेंट दिसतात, सीड असतात, सीड स्पेसिफिकली. आणि सर्व सीडमध्ये फॅट असतो का, नाही. फॉर एक्झाम्पल हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर कॅस्टर सीड. आपल्याला माहिती आहे कॅस्टर सीड असतो किंवा कॅस्टर ऑइल, तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना माहिती आहे एरंडेल. हो, सो ते जे सीड असतं त्याच्या आतमध्ये सुद्धा बराचसा जो पार्ट असतो एडिबल नसतो ॲक्च्युली, तो त्याच्यामध्ये फॅट कंटेंट फार जास्त असतो, किंवा याच्यापासून ऑइल तयार करतात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये फॅटचा कंटेंट किती अमाऊंटमध्ये असेल. सो वॉट एव्हर एंडोस्पर्म इज प्रेझेंट इन दिस काइंड ऑफ सीड, सो दे शुड गेट कन्वर्ट इन टू द शुगर और कार्बोहायड्रेट फॉर्म, अँड फॉर सच प्रोसेस ग्लायक्सोसोम्स हेल्प देम आउट. सेकंड, अजून एक पीनट ऐकलं असेल तुम्ही, म्हणजे आपले ग्राउंड नट असतात ते. सो याच्यामध्ये सुद्धा शेंगदाण्यांचं त्यांचं सुद्धा तेल काढलं जातं. सो याच्यामध्ये सुद्धा काय झालं, फॅट्स असेल ते सर्व कन्वर्ट होतात शुगर फॉर्ममध्ये किंवा कार्बोहायड्रेट फॉर्ममध्ये. टेस्टला सुद्धा ते स्वीट फॉर्म दाखवतात, हे सुद्धा स्वीट फॉर्म दाखवतात, पण हा पार्ट एडिबल नसतो, त्याच्यामुळे त्याला कन्झ्युम करायचं नसतं. कसे दिसतात हे कसे काहीसे स्पेरिकल बॉडीच्या फॉर्ममध्ये दिसतात. त्याच्या आतमध्ये असा कोरसारखा एक पार्ट प्रेझेंट असतो, इट्स अ कोर. देन दिस पार्ट इज नथिंग बट दी मॅट्रिक्स, काहीतरी फ्लुइड आहे ना. सो वेगवेगळ्या सेल ऑर्गनलमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला मॅट्रिक्स म्हणतात. अँड द आउटर मोस्ट कवरिंग, इट इज ऑलवेज मेम्ब्रेन. सो जर आपण ग्लायक्सोसोम पाहिला तर स्ट्रक्चरली ही बॉडी काहीशी अशी दिसते, एक सिंगल मेम्ब्रेन, त्याच्यातमध्ये कोर पार्ट दिसतो, मॅट्रिक्स प्रेझेंट आहेत. आणि हे कशासाठी हेल्प करतात तर आपण तेही पाहिलं, हे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स याच्यासाठी हेल्प करताना दिसून येतं. आता जाणार आहोत आपण आपल्या पेरॉक्सिसोमकडे. ह्याचा पार्ट काय सांगितला आहे, दिस पेरॉक्सिसोम्स स्ट्रक्चरली दे कंटेन्स 2 काइंड ऑफ एन्झाईम्स. पहिला असतो कॅटलेज, but obvious as its name suggests they help for the catalytic activity, and the second one is oxidase. As per their name they help for the oxidation. Again oxidation means what, addition of oxygen. So जेव्हा ऑक्सिजन ॲड होत जाईल म्हणजेच ऑक्सिडेशन होईल. पण मग हे होणं का गरजेचं आहे आणि हे दोन जे एन्झाईम आहेत ते कशा पद्धतीने हेल्प करतात त्यांना आपण थोडंसं इथे कन्सिडर करूयात. आपल्याला हे कळालं सायंटिस्ट कोण होते, कोणत्या कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट होते ते. सो इन दिस केस स्ट्रक्चरली इट कंटेन्स 2 एन्झाईम्स. 2 एन्झाईम्स. बरं, ह्यांचा रोल काय आहे मग, जेव्हा केव्हा ॲमिनो ॲसिड्स असतील ऑर युरिक ॲसिड असेल, इट गेट कन्वर्टेड इन टू द जे काही आपले हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर्म आहे ते अलॉंग विथ द हायड्रोकार्बन. बरं, काय काय सांगितलं आपण, ॲमिनो ॲसिड ऑर वी कॅन से युरिक ॲसिड. आता हा संपूर्ण पार्ट आपल्याला एक्सक्रिएशन अँड ऑस्मो रेग्युलेशन ह्या पार्टमध्ये येणार आहे. ह्याच वर्षी आहेत तेव्हा आपण परत एकदा पाहूयात हे ॲमिनो ॲसिड्स असतात काय. अगेन 10चा जर पार्ट 2चा फर्स्ट लेसन पाहिला असेल तिथे आपल्याला इनहेरिटन्सचा टॉपिक होता, त्याच्यामध्येच तुम्हाला सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिसच्या 3 स्टेप होत्या, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. तिथे तुम्हाला ॲमिनो ॲसिड वगैरे गेले पहा, तो TRNA एक एक घेऊन येतो आणि मग खूप सारे ॲमिनो ॲसिडची एक लॉंग चेन तयार होते, राईट. सो गेला आहे तिथे आपल्याला ॲमिनो ॲसिड. युरिक ॲसिडमध्ये सुद्धा नायट्रोजन ग्रुप प्रेझेंट असतात हे आपल्याला माहिती आहे. सो इट शुड गेट convert into the hydrocarbon and one byproduct is get formed.
ह्या रिएक्शनमध्ये काय होतात, आपल्याला प्रॉडक्ट मिळतो, मेन प्रॉडक्ट असतो तो, आणि ह्यांच्यावर बऱ्याच वेळेला बाय प्रॉडक्ट पण मिळतात. समटाईम्स हे बाय प्रॉडक्ट युजेबल असतात आणि सर्टन टाइम्स मात्र हे टॉक्सिक किंवा हार्मफुल असू शकतात. सो काय फॉर्म केलं याने, दे फॉर्म्स दी हायड्रोकार्बन प्लस हायड्रोजन पेरॉक्साईड. हा गेला H2O2 आपल्याला. जेव्हा ॲमिनो ॲसिड हे कन्वर्ट होतील, आता मला सांगा ॲमिनो ॲसिड जो होता त्याला कट केला आणि मग कन्वर्ट केला म्हणजेच नव्याने तयार झाले का, नाही, कट केला म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी, कॅटाबोलिक का ॲनाबोलिक, कॅटाबोलिक ॲक्टिव्हिटी, आणि कॅटाबोलिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म होते म्हणजे तिथे एन्झाईम येतोय कॅटलेज. आपण अजून एक इंडिकेशन आपल्याला असं होतं की कोणताही एन्झाईम जर असेल आणि त्याचा सफिक्स म्हणजे शेवटी एज आला की सिम्पली आपण त्याला कसं आयडेंटिफाय करायचं, इट्स अ एन्झाईम आहे तो. कॅटाबोलिक ॲक्टिव्हिटीसाठी हेल्प करतात असे जे एन्झाईम्स असतात त्यांना म्हणूयात आपण कॅटलेज, राईट. बरं, आता हा झाला हायड्रोकार्बन आणि हा झाला हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड, पेर म्हणजे 1 असतो, म्हणजे जर याचा 2 पुढे कॉमन काढला तर हायड्रोजनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचा एक ॲटम, किंवा हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचे 2. बघा आता हा H2O2च्या फॉर्ममध्ये आला आहे म्हणून हा फार टॉक्सिक फॉर्म असतो. हे कसे आहेत माहिती आहे, हे फार हार्मफुल असतात, दे आर व्हेरी टॉक्सिक. म्हणजे ह्यांचं जर आपल्या बॉडीमध्ये ॲक्युमुलेशन होत गेलं तर मात्र हे चांगलं नाही. आपण अगोदर सांगितलं ज्या गोष्टी हार्मफुल असतात आपल्यासाठी त्यांना आपण काय करतो, टाईम टू टाईम किंवा पिरियडिकली त्यांना बॉडीच्या बाहेर एक्सपेल करत असतो. बघा ना, मग त्याच्यामध्ये कोण कोण हेल्प करतात, हे काय करतायत, ह्या ज्या सेल असतात त्या एक्सक्रिशनसाठी, ऑस्मो रेग्युलेशनसाठी हेल्प करताना दिसत आहेत. म्हणजेच सेलच्या आतमध्ये जी एक छोटीशी बॉडी असते जिचं नाव होतं पेरॉक्सिसोम, दे हेल्प टू कन्वर्ट सच ॲमिनो ॲसिड ऑर युरिक ॲसिड into the hydrocarbon as well as the H2O2. आता बघा H2O2 जो हायड्रोजन पेरॉक्साईड होता हा हार्मफुल होता, म्हणजे याला काय करणं गरजेचं आहे, ह्याला परत दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या अदर सबस्टन्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. दॅट मीन्स द सेकंड रिॲक्शन विच टेक्स प्लेस विच इज H2O2 when undergoes the oxidation, and here oxidation means what, there is a addition of oxygen, and whenever oxidation takes place the enzyme which is responsible to carry out this oxidation reaction, the enzyme is known as oxidase. Oxidase, त्या एन्झाईमला काय म्हटलो आपण, ऑक्सिडेज. आता ह्याच्यामध्ये एक ऑक्सिजन अजून ॲड झाला. मग आपण ह्याच्यामध्ये काय करूयात की ह्याच्यापासून आपल्याला काय फॉर्म होताना मिळतील ते, ह्याच्यापासून तयार होतो एक आहे तो H2O प्लस याच्यामध्ये मिळतो O2. आता हे इथे बॅलन्स होत नाही आहेत पण त्याचे जे नंबर ऑफ आहेत ते मात्र तयार होतात. म्हणजे किती नंबर ऑफ घेतील ते, आता आपल्याला हे तर माहिती आहे की एव्हरी रिॲक्शन शुड बी बॅलन्स्ड. LHS असेल RHS असेल ती बॅलन्स्ड व्हायला लागते. आता हे शॉर्ट वेमध्ये दिले आपल्याला हे अजून डिटेलमध्ये नाही येत. आपल्याला फक्त महत्त्वाचे काय लक्षात ठेवायचे आहेत की जेव्हा असे कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतील सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे, कॅटालेज लागला. हायड्रोजन पेरॉक्साईड जो काही होता हा हायड्रोजन पेरॉक्साईड हा मात्र कसा आहे, हार्मफुल आहे. सो याला कन्वर्ट करण्यासाठी ऑक्सिजन ॲड केला म्हणजे ऑक्सिडेशन झालं आणि हे विथ द हेल्प ऑफ सच एन्झाईम नोन ॲज ऑक्सिडेज. मग आता इथे जो तयार होतोय H2O हा सुद्धा युजफुल आहे आपल्याला, रॅदर ते आपल्याला हार्म करणार नाही आणि हा तर फार इम्पॉर्टंट आहेच आहे. हे समजतंय. बरं, आता हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळाली की पेरॉक्सिझोम्स काय करतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड अँड द ब्रेकडाऊन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. दोन्ही कामं तेच करतायत, तयार पण करतायत आणि हार्म आहे म्हणून त्याला परत काय करतायत, तोडतायत पण. सो जर आपल्याला इथे त्यांचा फंक्शन पार्ट मेन्शन करायचं असेल, सो फंक्शनली फर्स्ट ते हेल्प्स in formation and breakdown of H2O2. मग तुम्ही म्हणाल हा हार्मफुल आहे तर तयार करायचंच नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त हार्मफुल हे युरिक ॲसिड वगैरे आहेत. आपल्याला माहिती आहे ह्यांचे वेगवेगळे फॉर्म, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल,
त्याच्यानंतर हे जे फॉर्म जे आहेत ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो काही नायट्रोजन ग्रुप असतो तो आपल्या बॉडीमध्ये जर ॲक्युमुलेट होऊन राहिला तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे. आणि म्हणून ज्यांच्या किडनीज प्रॉपर वर्क करत नाहीत त्यांना काय करतात, त्यांना आर्टिफिशियल वेमध्ये डायलिसिसवरती ठेवलं जातं. हा गेला आहे आपल्याला पार्ट, हा होता. सो सेम वेमध्ये हे सर्व काम सेलमधला कोणता पार्ट करतोय, पेरॉक्सिसोम्स. आणि कोणत्या सेलमध्ये जनरली ते दिसून येतात आपल्याला, लिव्हर आणि किडनीमध्ये. आता प्लांट सेलमध्ये एक्झॅक्टली पेरॉक्सिसोम्स काय काम करतात ह्याच्याबद्दल अजून डिटेलिंगमध्ये त्याचं डिस्कवर झालेलं नाही आहे. बट हां, हे कन्फर्म आहे की ते प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. आणि अजून एक ह्यांचं फंक्शन असं सांगितलं जातं, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फोटो रेस्पिरेशन. बघा आता ह्या टर्म यायच्यात तुम्हाला, आपल्याला जेव्हा केव्हा फोटो रेस्पिरेशन टॉपिक पाहायचं आहे तेव्हा आपल्याला हे कळणार आहे की हा फोटो रेस्पिरेशन आहे काय. पण आता इथे हा टॉपिक आला आहे, सो आपण काय करूया त्याला अगदी शॉर्ट टाईममध्ये आपण ह्याला काय कसे आहेत हे समजून घेऊयात. आता आपल्याला फोटोसिंथेसिस तर गेलं आहे, राईट. आपण इथे येऊयात. आपल्याला काय गेलं आहे, फोटोसिंथेसिस. काय सांगतो हा फोटोसिंथेसिस, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट दॅर इज अ सिंथेसिस ऑफ फूड. मग आता याच्यामध्ये कोण लागलं आणि कोणाला बाहेर त्यांनी टाकून दिलं. सो CO2 इज गेट ॲब्झॉर्ब झाला, आतमध्ये घेतला. अँड ऑक्सिजन इज गेट रिलीज्ड. ऑक्सिजनला काय केलं, बाहेर टाकून दिलं. अशी जी प्रोसेस असते ती फोटोसिंथेसिस. युजफुल का हार्मफुल, आपल्यासाठी चांगलं आहे ना, आपल्याला ऑक्सिजन बाहेर मिळतो प्लांटपासून, आपल्याला त्यांचं जे फूड तयार होतं ते फूड आपण कन्झ्युम करतो, म्हणजे आपल्याला दोन्ही पण हात, फक्त आपण घेतोच आहे. फोटोसिंथेसिस युजफुल आहे. पण बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की नाईट टाईमला झाडाच्या खाली झोपायचं नसतं. रात्रीच्या वेळेला का झाडाच्या खाली झोपायचं नसतं रे, बाकीच्या ज्या काही दंतकथा असतात त्या डिफरंट, पण सायंटिफिक रिझन असं सांगतं की नाईट टाईमला, आता नाईट टाईम आहे म्हणजे सनलाईट नाही, म्हणजे ते फूड तयार करू शकत नाही, पण मग तोपर्यंत ते काय करतात, फोटो रेस्पिरेशन करतात. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा केव्हा रेस्पिरेशन परफॉर्म होत असतं तेव्हा कोणता जो गॅस असतो त्याला आपण इनहेल करतो. बेसिकली ऑक्सिजन गेट इनहेल्ड अँड CO2 इज गेट इव्हॉल्व्ड. आणि जेव्हा ही प्रोसेस चालू असते ना ती मात्र आपल्यासाठी हार्मफुल आहे, कारण बाहेर कोण पडतोय, CO2. हे कुणाचं रेस्पिरेशन चाललं आहे, प्लांट्सबद्दल चाललं आहे. प्लांट्स रात्रीच्या वेळेला, आता डे टाईमला पण करत असतात, म्हणजे असं नाही आहे फक्त रात्रीच्या वेळेला प्लांट रेस्पिरेशन करणार आणि दिवसभर नुसतं फूड तयार करतात. फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट रेस्पिरेशन इज मस्ट. मग डे टाईमला ते रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन तर घेत आहेत, पण काय करतात ते ॲटमॉस्फिअरमधून घेतील, पण त्याच्यापेक्षा कितीतरी हायर रेट त्यांचा कोणता असतो, फोटोसिंथेसिसचा. सो जेवढे घेत आहेत तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना जास्तच ऑक्सिजन ते काय करत असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला कधीही ऑक्सिजनचं डिप्लिशन दिसत नाही जिथे कुठे हायर अमाऊंटवरती प्लांट्सला प्लांट केलं गेलेलं असेल. जिथे खूप सारी झाडं असतील ना तिथे आपल्याला कधीच एरेशन असेल किंवा ऑक्सिजन त्याची लेवल कमी झाली किंवा आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा अमाऊंट जास्त आलं तर सफोकेशन फील होतं, असं कधीच सेन्स होत नाही. किंवा डे टाईमच्या वेळेला आणि प्लांट जिथे असेल तेव्हा. पण नाईट टाईमला त्यांना सनलाईट नाही आहे, म्हणजे त्यांचं फूड तयार करण्याचं काम बंद पडलं आहे. मग अशा वेळेस हायर अमाऊंटवरती काय करतायत, ते रेस्पिरेशन करतायत, म्हणजे ऑक्सिजनला आतमध्ये घेतात आणि CO2ला बाहेर सोडतायत. आणि हे मात्र त्यांच्यासाठी चांगलं आहे, आपल्यासाठी हार्मफुल आहे. मग ह्या फोटो रेस्पिरेशनसाठी सुद्धा कोण मदत करतं आहे माहिती आहे, पेरॉक्सिसोम हेल्प करतात. कसे ते आपल्याला जेव्हा पुढे फोटोसिंथेसिसचे काही चॅप्टर येणार आहेत, फोटो रेस्पिरेशनचा टॉपिक येणार आहे, तिथे आपण हा पेरॉक्सिसोम वापरणार आहोत. सो आपल्याला एक इंट्रोड्यूस झाला की पेरॉक्सिसोम ही अशी ही बॉडी आहे जी युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असलेली दिसून येते. म्हणजे इथे पेरॉक्सिसोमचे दोन महत्त्वाची कामं समजली. एक पहिलं फंक्शन होतं की ॲनिमल्समध्ये जेव्हा ॲमिनो ॲसिडला कन्वर्ट करतात तेव्हा हायड्रोजन पेरॉक्साईडला तयार करण्याचं काम, आणि तो हार्मफुल आहे म्हणून त्याला तोडण्याचंही काम, म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. दोघांचंही काम कोण करतायत, पेरॉक्सिसोम्स. आणि सेकंड, फोटो रेस्पिरेशनसाठी सुद्धा कोण रिस्पॉन्सिबल आहे, पेरॉक्सिसोम्स. मग कुणाच्या साह्याने असे कोण कोण आहेत रे की जे ॲक्च्युली फोटो रेस्पिरेशनला सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये त्यांनी नाव दिलं आहे, एक असतो मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर आहेत प्लास्टिड अँड दिस पेरॉक्सिसोम्स.
हे जे काही तिघेजण मिळून हे तिघे मिळून काय करतात, फोटो रेस्पिरेशन प्रोसेस परफॉर्म करताना दिसून येतात. ह्या तिघांचाही रोल आहे. सध्या टेम्पररी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ॲनिमल्समध्ये त्यांनी काय केलं, कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज केल्या, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार केला, हार्मफुल होता म्हणून त्याला परत काय केलं, कन्वर्ट केलं, ब्रेकडाऊन केलं. प्लांट्समध्ये काय करणार आहेत, ते फोटो रेस्पिरेशनला हेल्प करतात. मग फक्त पेरॉक्सिसोम ही एवढी एकच बॉडी हेल्प करते का, नाही, त्यांच्याबरोबर 2 मेजर मॅक्रो बॉडी म्हणूयात किंवा आपले अदर जे मेन सेल ऑर्गनल्स आहेत ते, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आला आणि प्लास्टिड तर आलाच आला, प्लांट आहे म्हणजे तिथे प्लास्टिड डेफिनेटली येणार. सो हे तिघे मिळून फोटो रेस्पिरेशनला तिथे काय करताना दिसतात आपल्याला, त्यांचं परफॉर्म करताना, फंक्शन परफॉर्म करताना दिसतात. अँड इन दिस वे इन टुडेज लेक्चर वी हॅव फिनिश्ड अवर मायक्रो बॉडीज. किती मायक्रो बॉडीज पाहिले आपण, 3 मायक्रो बॉडीज. पहिली कोणती होती, स्पिरोझोम्स, सेकंड वन होती ग्लायक्सिझोम्स आणि लास्ट वन आहे ती आहे पेरॉक्सिझोम्स. आपण तिघांनाही एकत्रित घेतलं आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ग्लायक्सिझोम्स आहे, तिला खाली दिली आहे, ह्या दोघांना वरच्या एका टेबलमध्ये दिली आहेत. ह्या तिघांनाही पाहायचं आपल्याला, कारण जेव्हा आपण डिटेल स्टडी करतो तेव्हा कोणताही टॉपिक आपल्याकडून स्किप झाला नाही पाहिजे. पुण्यामध्ये दिसले प्लांट सेल, प्लांट अँड ॲनिमल सेल. हू डिस्कवर्ड द स्पिरोझोम्स, पेर्नर. हू डिस्कवर्ड द ग्लायक्सिझोम्स, बीवर्स. अँड व्हॉट अबाउट द पेरॉक्सिझोम्स, इट गेट डिस्कवर्ड बाय रॉडिन. कोणत्या सेलमध्ये, लिव्हर आणि किडनीजच्या सेलमध्ये. ह्याच्यामध्ये मी काय लक्षात ठेवलं, स्ट्रक्चरली काय होते, ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम. ह्यांच्यामध्ये काय दिसलं, हे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट ह्यांना हेल्प करतात. हे म्हणजे काय होतं, जो फॅट कंटेंट असेल त्याला शुगर फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. हे कन्वर्ट होणे म्हणजे त्याला टर्म वापरली जाते बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट. ही खूप हायर टर्म आहे, पण आपल्या कानावरती पडली पाहिजे, आपण याच्या थ्रू गेलं पाहिजे म्हणून थोडेसे आपण हेवी वर्ड्स किंवा टर्मिनॉलॉजी ही तुम्हाला सवय लावतोय. ह्या केसमध्ये काय झालं, त्यांच्यामध्ये 2 एन्झाईम सापडले, कॅटलेस आणि ऑक्सिडेज. बरं, कशासाठी हेल्प करतात, बेसिकली डायजेशनसाठी. कुठे दिसले आपल्याला, एंडोस्पर्म असतील किंवा कॉटिलिडनमध्ये. ह्यांनी काय काम केलं, फॅटी ॲसिडचं कन्वर्जन शुगरमध्ये केलं किंवा फॅट्सला कार्बोहायड्रेटमध्ये टाकलं. कॅस्टर सीड, पीनटमध्ये हे प्रेझेंट दिसतात. डायग्रामॅटिकली एक सिंगल एक असं आपल्याला स्पेरिकल स्ट्रक्चर दिसतं. पेरॉक्सिझोम्स ह्यांनी काय केलं, पाहिलं आपण, हायड्रोजन पेरॉक्साईडला फॉर्म केलं, त्याला ब्रेकडाऊन केलं. इट इज related to the animal cell, and when it comes to the plant cell they actually help for the photo respiration. आपल्याला हे कळालंय, फोटोसिंथेसिसमध्ये काय करतात ते, रॉ मटेरियल माहिती आहेत ना आपल्याला, सनलाईट असेल, वॉटर असेल, त्याच्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट लागत आहेत आणि क्लोरोफिल कंटेंट. हे रॉ मटेरियल आहेत त्यांना फोटोसिंथेसिस परफॉर्म करण्यासाठी. आणि बाहेर काय पडतोय, मग त्याच्यामधून ऑक्सिजन किंवा त्याच्यामधून काय मिळणार आहे, तो जो ग्लुकोज असेल तो त्यांचा जो फूड मटेरियल आहे तो. सो O2 बाहेर पडला तर तो आपल्याला चालतो. पण जेव्हा फोटो रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इनहेल करतात आणि CO2 हायर अमाऊंटमध्ये बाहेर सोडतात, हा मात्र हार्मफुल इम्पॅक्ट राहतो. आणि ह्याच्यामध्ये कोण कोण हेल्प करतात, मायटोकॉन्ड्रियनचं नाव येतं, प्लास्टिडचं नाव येतं आणि पेरॉक्सिझोम्सचं नाव येतं. राईट. सो इथे आपण संपवलेत आपल्या मायक्रो बॉडीज. थँक्यू.